guys, welcome back to my channel. Welcome to my vlog. सो आजचा आपला ब्लॉग असणार आहे माझ्या स्किन केअर रुटीनचा. माझ्या स्किन केअर रुटीनला अपडेट केलाय. स्किन केअर रुटीनला अपडेट केलाय. सो मी जसं लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलं होतं की मी फक्त 3च प्रोडक्ट यूज करत होते, बट नंतर मी काही प्रोडक्ट्स बाय केले. मला तेच तुम्हाला दाखवायचे होते. आय वॉन्ट टू शो यू. बट त्याच्या आधी मी स्किन केअर कधीपासून करायला लागली, जेव्हापासून म्हणजे माझी स्किन जी खराब व्हायला लागली आहे ना, जेव्हापासून माझी स्किन अशी खराब व्हायला लागली तेव्हापासून मी स्टार्ट केलंय. आणि हे सगळं डॅन्ड्रफमुळे झालंय केसांच्या. सो आता जसं म्हणजे जेव्हापासून मी करायला लागली आहे हे सगळं तेव्हापासून स्किन थोडी कंट्रोलमध्ये आहे. बट त्याच्या आधी तर खूप वाईट अवस्था होती माझ्या स्किनची. फेस तर पूर्ण असा पिंपलने भरलेला होता, डार्क स्पॉट्सने भरलेला होता. मला स्वतःला आशेसमोर उभं राहून असं वाटायचं, यार काय तन्वी, काय झालंय तुझ्या फेस. सो मग मी विचार केला आता थोड्या अजून प्रोडक्ट्स बाय करूया, थोडा रिझल्ट चांगला भेटतो. बट हा रिझल्ट मला चांगला भेटला. या हॉनेस्टली आय एम सेइंग की रिझल्ट मला खूप चांगला भेटला आणि अजून सुद्धा माझी स्किन तशीच छान कंट्रोलमध्ये आहे. सो मी आता तुम्हाला दाखवते की मी माझ्या स्किन केअरला काय अपडेट केलंय. मी एक पाऊच बनवलाय. हा पाऊच ऍक्च्युली माझ्या ह्याचा आहे, बोट्सचा आहे. की मी ह्याच्यामध्ये पेन्सिल, इरेझर ते सगळं ठेवायची, पण आता तो बोट संपले. सो मी तो पाऊच असा यूज करते. सो आपण आता बघूया. आय ऑलरेडी वॉश आउट माय फेस विथ आमार फेस वॉश. जसं की मी लास्ट एका ब्लॉग मध्ये पण दाखवलं होतं की मी फक्त हा फेस वॉश यूज करते. आणि हा डर्मेटॉलॉजी टेस्टेड बट आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण अप्लाय करूया सिरम ऑफ डर्म. कधी मी विचार पण नव्हता केला कधी की मी एवढे सगळे लेअर तोंडाला थापेन म्हणून. मी पण ह्या आधी फक्त साबणाने तोंड धुत होती, बट त्याच्यानंतर प्रॉब्लेम व्हायला लागला. आणि जसं आपण दुसऱ्यांना बघतो की हे सगळं यूज करताना थोडं आपल्याला पण वाटतं ना आपण पण करावं म्हणून. सो बाकी काय. सो इट कंटेन ग्लिसरीन, झिंक PCA अँड ब्ला ब्ला. तिला काय करायचं. हे फक्त दिवसातून 2दा अप्लाय करायचं असतं. एक मी सकाळी करते आणि रात्री. मी फक्त एकाच हाताने पूर्ण चेहऱ्याला रब करते. Then we are applying moisturizer of Lakme. माझी स्किन ना ऑइल टाइप मध्ये आहे. सो मी हे लॅक्मेचं नाही घेतलं. हे ऑइल फ्री आहे ऍक्च्युली. मेकअप तर मी कधी करत नाही, बिकॉज मला आवडत नाही. ह्या आधी जेव्हा जेव्हा पण मी मेकअप ट्राय केलाय, म्हणजे कधी लास्ट टाइम केला असेल तर 10वीत असताना मी एकदा मेकअप ट्राय केला होता. बट मी त्यात खरंच खूप फेअर दिसली होती, कारण मला असं वाटतं की मी माझी स्किन मी मेकअप फ्रीच चांगली दिसते. ॲटलिस्ट ठीक तर दिसतेच. पहिला फेस वॉश, देन सिरम, देन मॉइश्चरायझर, देन सनस्क्रीन. आता आपण यूज करूया सनस्क्रीन ऑफ लॅक्मे. काय बोलायचं, तर जास्त नाही घ्यायचं, जस्ट वन मी तर सनस्क्रीन एवढं
जेवढं लावते ना जेव्हा म्हणजे बाहेर जाताना ऍटलीस्ट सनस्क्रीन तर चेहऱ्याला असलंच पाहिजे. इथं ऑलरेडी मी ब्राऊन आहे, ब्राऊन स्किन आहे माझी, काय खरं नाही. मी असंच लावते सगळं. मला आवडतं असं लावायला. हे आणलं लाईक हे ऍक्च्युली लिपस्टिक आहे, झुडिओ मधून मी घेतली. त्याची मी तुम्हाला प्रिव्हियस ब्लॉग मध्ये सांगितली की माझ्यासोबत स्कॅम झाला. ऍक्च्युली झालं असं होतं की तिथे ट्रायला जे प्रोडक्ट ठेवलेले असतात ना ते मी ट्राय करत होती आणि त्याच्यामध्ये जे मी ट्राय केला तो लिप ग्लॉस होता, सेम असं दिसत होता, ह्याच शेडचा होता. सो मी तो ट्राय केला आणि त्याच्या मागेच ही ठेवलेली होती, ही लिपस्टिक ठेवली. तर मला वाटलं की हा लिप ग्लॉस आहे आणि तिथे मी व्हिडिओच्या स्टाफला विचारलं सुद्धा की हा लिपस्टिक आहे की लिप ग्लॉस आहे, बिकॉज मध्ये मला फ्रेंड सांगत होती की तन्वी हा लिप ग्लॉस नाहीये, लिपस्टिक आहे. आणि ह्याच्यावर मला कुठे ते लिहिताना लिहिलेलं पण दिसत नाहीये की लिप ग्लॉस आहे का लिपस्टिक आहे का काय. तरी पण मी तिथे विचारलं व्हिडिओच्या स्टाफला की हे नक्की काय, तर त्यांनी पण मला मस्त सांगितलं की हा ताई हा लिप ग्लॉस आहे, घेऊन जातो. नंतर बाहेर येऊन बघते हा लिपस्टिक आहे. पण ठीक आहे, मी आतापर्यंत लिपस्टिक पण कधी नाही लावली आहे. मी लिप ग्लॉस थोडा कधीतरी अप्लाय करते केला तर, लिपस्टिक पण मला नाही आवडत. पण आता हे आणलं एवढं तर आता याचा यूज करायला पाहिजे, फेकून कसं काय. मग मला माझी एक फ्रेंड बोलली की तू ह्याला ह्याज अ ब्लश म्हणून यूज कर. स्वतः फर्स्ट टाइम मी माझ्या लाईफ मध्ये ब्लश तोंडाला थापणार आहे. लिपस्टिक तर कधी छापली नाही, आता ब्लश थापणार आहे. आपण ट्राय करू. Oh wow. Good. I शपथ. पिंकी वाटते मी. थोडं विचित्र दिसतंय का? असं दिसतंय. आता आपण मी आयलाइनर पण घेतलाय छोटी. मला हे लावताच येत नाही, मला असं कोणतरी पाहिजे सोबत जेव्हा मी आयलाइनर लावत असेल. तर जाऊन दे, मला येते उगाच डोळ्यांची वाट लागते. हो, खेळायला मजा येते. देन हा एक माझ्याकडे लिप बाम आहे जो मी 2 महिना काहीतरी घेतला होता, तो मी अजून पण यूज करते. लिप बाम आहे. आता माझी ट्रिक बघा, हा लिप बाम लावला की याच्यावर माझी लिपस्टिक, ही माझी नाही आहे ऍक्च्युली, माझी नाही. आता तुम्ही मगाशी बोलली मी लावत नाही, माझी हाय पण नाही, मी ट्राय करते. छान दिसते, फक्त थोडी आयलाइनरची कमी असं वाटतं. सो गाईज, एक प्रोडक्ट दाखवायचं राहिलं ते म्हणजे ही विको टर्मरिक क्रीम जी ॲक्नीसाठी आणि डार्क
ग्रोसाठी मला माझ्या